पुढची बातमी पाहतोय राजकारणातूनच आहे। तामिळनाडूचे माजी उपमुख्यमंत्री आणि द्रुमुकचे नेते उदयनिधी स्टॅलिन यांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय। उदयनिधी स्टॅलिन यांनी एका जाहीर सभेत अभिनेत्री त्रिशा कृष्णन हिच्याबद्दल कथितपणे आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप आहे। त्यांनी केलेल्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री विजय यांच्या तमिळगा वेत्री कळघम पक्षाने आणि विरोधकांनी तीव्र संताप व्यक्त केला। दरम्यान उदयनिधी स्टॅलिन यांच्यावर कायदेशीर कारवाई करत महिला आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती आणि या तक्रारीनंतरच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलंय। यावरून तामिळनाडूत राजकारण चांगलंच तापलंय। टीव्हीके आणि डीएमकेचे कार्यकर्ते आमने सामने आलेत। முதலமைச்சர் வாயை திறந்து பேசுறாரா? பேச மாட்டேங்கிறார்। அவருக்கு இருக்கக்கூடிய ஒரே கவலை என்ன? திமுக மேல என்ன பொய் வழக்கு போடலாம், என்ன பொய் கேஸ் போடலாம்। எங்க தண்ணி வருதோ இல்ல அங்க தண்ணி வரணும்। காவிரி சொல்ல